पनीरची कॉफी आणि बिस्लरीची बाटली साधारण बिल झालं 220 रुपये. किती उडवली होती रे? लाज वाटली बाई. काय लाज वाटली बाई? मला ऑल द बेस्ट नाही केलं. ऊन लागतं वाईट. टेम्परेचर एवढं जास्त नाही झालं कधी आजपर्यंत. या वर्षी जास्त ऊन वाटतंय मला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये. आमचं टोकन होतं कुठलं रानमाळ्याचं, पण काय ते प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे ते कॅन्सल झालं आजचं नियोजन. आज आपल्याला घाटात जायचं होतं सोमवारी. म्हटलं आपल्याला घाटात जाऊ, दुसरा कंटेंट बनवू अजून. पण डेली ब्लॉगिंग मध्ये झाला कंटेंट शोधणं पण अवघड आहे. पण डेली काय करणार आहे आपण? डेली इथून फक्त 20 किलोमीटरच्या रेडियस मध्ये फिरणार आणि ते दाखवून मग व्ह्यूज येत नाही. मग परत हाय तेच रीच कमी होती मग युट्यूब मध्ये. प्रॉब्लेम सगळ्यात जास्त प्रॉब्लेम तोच आहे मला राव. आज एकटाच आहे मी. साधारण 2 वाजले, 12 वाजता उठलो. 2-1 तास माझं थोडं काम होतं ते केलं, थोडं पर्सनल काम होतं ते झाल्यानंतर आता चाललो मी डायरेक्ट बंटारा रेस्टॉरंट मध्ये. कॉफी घेऊ आणि पनीर चिल्ली खाऊ. आत पण सिटिंग आहे, इथं बाहेर पण आहे. आम्ही काय बाहेर बसतो, इथं फॅन लावलेला आहे. झाडांमुळे जास्त गरम नाही होत. त्यांना ऑर्डर दिली मी पनीर चिल्ली आणि कॉफी घेऊन नंतर. गाडीच वाचलेलं आहे. टेम्परेचर 39 डिग्री झाला आता. आता गाडीत पण 39 डिग्री आहे. मग बाहेर किती असेल? 40 डिग्री आता टेम्परेचर आहे. आज जास्त टेम्परेचर आहे, पण मला इथं गरम नाही वाटलं एवढं. फॅन चालू होता, झाडाच्या दिशा तरी ना, म्हणून काय असतं गरम नाही होत. मी पनीर चिल्ली घेतली, एक पनीर चिल्ली कॉफी आणि बिस्लरीची बाटली साधारण बिल झालं 220 रुपये. एक माणसाला एकदम फुल पॅक होते. ऑलमोस्ट 3 वाजायला आले आहेत आणि टेम्परेचर 39 डिग्री. आता 1 डिग्री जास्त होतं, 40 डिग्री होतं. लय ऊन लागतं वाईट. टेम्परेचर एवढं जास्त नाही झालं कधी आजपर्यंत. या वर्षी जास्त ऊन वाटतंय मला. नाही का आज? होय, झोपला नाही? किती वाजता झोप आहे? किती वाजता? अरे कहना क्या चाहते हो? किती वाजता? आधी दुपारचा टाइम झोपत असतो, आजच झोपला नाही. 2000 years later. Before the sun goes down, it's what you're doing, making me feel like I'm falling. And when you're moving, I've been looking at you all night, trying to figure you out. I just wanna make you smile. घाटात किती वाजता राहिले त्यांनी? आता आम्ही चाललो आमच्या देवगावच्या घाटात. बंटीच्या मित्रांनी आणलेली ही बैल, नवीन वासर त्यांनी पळवायला, नवीन खरेदी केलेली ती घाटात पळवायला चाललोय आम्ही. पाहायला चाललोय. मोनू दादा आहे आमच्यासोबत. लोंढे लवकर चला बाई, मला जायचे परत इंजवडीला. मग तिकीट मधून आहे ना पॅन्टी आणायच्यात आमच्या. त्याच्या गावात आहे आम्ही आता घाटावर आलोय पहिलं बघायला. परत जायचं मग तिकीट जाऊन पॅन्ट आणू चांगली. 2-3 पॅन्टी भेटा पाहिजे. आर्टिकल त्याच्यात तरी आर्टिकल नवीन यायला पाहिजे. हे काय करतोय? बरोबर गेले का? किती उडवली होती रे? वाटलेले 8, साधारण 6:30 वाजता मी आलतो बरं गोठ्याव. 1.5 तास सोडा आम्ही बसलो गोठ्या पोरं सगळी. तर ते शाळा आता चाललो तावडत आम्ही. बराच वेळा असं होतं की राव ते मोबाईल पण घेऊ शकत नाही आता हातात.
your hand in my hand, looking at the sunset. Man, you're looking good tonight. I wanna kiss you. आलोय उडपी हॉटेल मध्ये साऊथ इंडियन खायचा. तुला लाज वाटली पाहिजे? काय लाज वाटली पाहिजे? मला ऑल द बेस्ट नाही केलं. सीएटीचा पेपर नाही तो उद्या. अरे नापास झाले की मग कसं वाटन तुला? त्याच्यात काय नसते, पास नापासने काय नसते. मग काय नव्हत ते बघ ते ऍडमिशन भेटतं रे आपल्याला. हा का? साऊथ इंडियन खायचं होतं पण साऊथ इंडियन नाही त्यांच्याकडं. त्याला चिकन बिर्याणी फुल दे. एक चिकन बिर्याणी आणि एक मसाला पडा द्यावं. वाईट बोर झालं ना. मी 2 तास दिले असते बरं का रितेश. 2 तास मी थांबले बनत होतो. आणि थांबले किती बनवा आम्ही? किती? एक फक्त 2. मग 2 तासात 2 तास डोकं चाललं चांगलं फक्त. झालं आमचं जेवण करून. बिर्याणी खाल्ली आम्ही. अजून एक पार्सल घेतलीत मी इथं मागं ठेवली. अजून एक पार्सल घेतली. घर जाऊन डायरेक्ट खाऊ म्हणलं. ब्लॉगच्या आहे ना मी बऱ्याच लोकांचं बघितलं नाही का, ज्यांनी मला सबस्क्राईब केलंय ना त्यांनी बेल आयकन नाही दाबली. जर कधी मला सबस्क्राईब केलं असेल ना बेल आयकन नक्की दाबा. कारण की काय होतंय नवीन मी टाकतो ना जे ब्लॉग त्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतं. असं बऱ्याच जणांचं बघितलं मी नाही का. बरेच जणी मला म्हणले अरे दिसत नाही. माझ्या मित्रच 2-3 मी त्यांना मी सांगितलं की बेल आयकन ओपन करत जाऊ. आता मला व्ह्यूज येत नाही खरं तर प्रॉब्लेम आहे. कारण माझा सबस्क्रायबर बेस आहे 1000. आम्हाला व्ह्यूज येतात कमी. त्यामुळेच होते कदाचित. चल आजचा ब्लॉग आपण तिथे एंड करू. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये.